श्लोक 12. ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परमं ब्रह्म न सत्तन्नासदृच्यते. अर्थ, जे जाणल्याने मोक्षप्राप्ती होते असे जे ज्ञेय ते मी कथन करतो ते परब्रह्म होय. त्याला सत म्हणता येत नाही आणि असतही म्हणण्याची सोय नाही, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण. मागील काही श्लोकात ज्ञानाची लक्षणे सांगितली आहेत आणि यापेक्षा जे वेगळे किंवा विपरीत ते अज्ञान आहे त्याकडे साधकाने दुर्लक्षच करावे व उत्तम ज्ञान अंगीकारण्यासाठी दृढ निश्चय करावा, जेणेकरून या शुद्ध ज्ञानामुळे ज्ञेयाची प्राप्ती होईल. हे ज्ञेय म्हणजेच परब्रह्म किंवा परमात्म वस्तू आहे. ज्ञेय म्हणजे जाणून घेण्याचे योग्य किंवा जे जाणले पाहिजे अशी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या जगात जाणून घ्यावे अशा अनेक गोष्टी आपल्या अवतीभोवती आहेत. त्या माणसाला कधी आपोआप तर कधी प्रयत्नाने म्हणजे अभ्यासाने मिळतात किंवा कळतात. जगातील किंवा प्रपंचातील अनेक गोष्टी जाणण्यासाठी संपूर्ण आयुष्यसुद्धा माणसाला पुरत नाही. त्यामध्ये कित्येक गोष्टी तशाच राहून सुद्धा जातात. पण परमात्म तत्व मात्र जाणून घेतले तर जाणून घेणारा शिल्लकच राहत नाही, त्याचे जन्म मरणच संपून जाते. जे जाणून घ्यायलाच हवे ते तत्व म्हणजेच परमात्म तत्व. म्हणजे एकदा हे तत्व आपल्याला जाणले गेले किंवा आपण जाणून घेतले तर आपण परमात्म्यातच मिसळून जातो, म्हणून तो शिल्लक राहत नाही असं भगवंत इथे सांगतायत. जे सर्वत्र भरून राहिलेले आहे ते या विश्वाचे कारक आहे. ते कधीच नाश सुद्धा पावत नाही, म्हणून त्याला अमृत म्हणजे न मरणारे असे म्हणतात. मृत्यूलोकात अमृत म्हणजे स्वर्गातील देवांचे पेय असे मानले जाते आणि जे समुद्र मंथनात सापडले होते त्यासाठी अगदी देवदानव यांच्यामध्ये युद्धे सुद्धा झाली होती. पण त्याचा या अमृताचा अर्थ पेय असा नाही. अमृत म्हणजे आनंदी असाही एक अर्थ सांगितला जातो, पण येथे तो सुद्धा अभिप्रेत नाही. तर अमृत म्हणजे नष्ट न होणारे, न मरणारे, अमर असलेले असे एकच एक तत्व आहे आणि ते म्हणजेच परमात्म तत्व किंवा ब्रह्म तत्व. ते अनादी आहे, ते सर्वश्रेष्ठ आहे. अशा तत्वाला जाणून घेतले की अमरत्वाचा अनुभव येतो. त्याला जाणून घेतले की जाणणे, करणे, काही मिळवणे अशा गोष्टी शिल्लकच राहत नाहीत आणि स्व हा अमरच आहे. परंतु त्याने नाशिवंत शरीराशी संग केल्याने तो स्वतःला जन्म घेणारा व मरणारा असे मानत राहतो. परमतत्वाला जाणून घेतले की हा जन्म मरणाचा भ्रम सुद्धा समाप्त होतो आणि तो आपल्या स्वरूपाला ओळखतो व अमरतेचा अनुभव तो घेऊ शकतो. अनादिमत ज्याचे पासून ही सर्व सृष्टी हे विश्व उत्पन्न होते ते त्यातच राहते, शेवटी त्यातच ते लीन होते. मात्र ते म्हणजे ब्रह्म आदी मध्य अंती यामध्ये जसेच्या तसे विद्यमान राहते, म्हणून ते अनादी आहे. ते अमुक एकावी अस्तित्वात आले असे नाही, त्यामुळेच ते परमश्रेष्ठ असे आहे. त्यापेक्षा श्रेष्ठ दुसरे कोणीच नाही. ते व्यापक, निर्विकार व नेहमी राहणारे असे तत्व आहे, म्हणून ते परमश्रेष्ठ म्हटले जाते. न सत्त नासदुच्यते. याचा विचार करता असे लक्षात येते की ते सतही नाही आणि ते असतही नाही. सत म्हणजे असणारी गोष्ट. ब्रह्म सत मानायचे झाले तर त्याचे अस्तित्व आपल्याला सिद्ध करता येत नाही, ते दाखवता सुद्धा येत नाही, ते वेगळेपणाने अनुभवताही येत नाही. आणि सत नाही ते असत आहे असे म्हटले तर त्याला असत तर म्हणताच येत नाही, कारण त्याचा कधी अभावच होत नाही आणि आपल्या मृत्यूलोकातील नियम त्याला कोणताच लावताच येत नाही. जसे दिवस नाही म्हणून रात्र आहे हा नियम लक्षात घेतला तरी तो सूर्याला लावता येत नाही, कारण सूर्यावर दिवस किंवा रात्र असे काहीच नसते. सतच्या सापेक्षतेने असत शब्दाचा प्रयोग होतो.
तसेच आज अस्तित्वात असलेले जे सत असते म्हणजे हवा पाणी हे सर्व सत आहे आणि सर्व सत ब्रह्मापासूनच निर्माण झालेले आहे. ब्रह्माला असत म्हणावे तर ते आजही अस्तित्वात आहेच, म्हणून ब्रह्माला सत विलक्षण असे म्हणतात. म्हणून सत व असत या दोघांची कोणतीच लक्षणे या ब्रह्मात नाहीत. अध्याय 11 श्लोक 37 मध्ये याला सद सत्तत परयत असे म्हटलेले आहे. परमात्म तत्वाचे वर्णन शब्दात करता येत नाही. त्याला असतच्या सापेक्षाने सत, विकाराच्या सापेक्षाने निर्विकार, एकदेशीयचे सापेक्षाने सर्वदेशीय किंवा व्यापक असे म्हटले जाते. पण याचे वर्णन शब्दाने मात्र करता येत नाही. सर्व शब्द प्रकृतीच्या संबंधानेच होतो. परंतु ब्रह्मतत्व निरपेक्ष आणि प्रकृतीहून अतीत असे आहे. कोणतीही संज्ञा देश काळ वस्तू व्यक्ती अवस्था गुण इत्यादीनेच तयार होते. पण या तत्वात यांचा समावेश नाही, म्हणून त्याला सत असत असे काहीच म्हणता येत नाही. म्हणूनच ज्ञानदेवाने म्हटले आहे की याला नाही म्हणायला गेले तर ते विश्वाचे रूपाने आपल्याला दिसत राहते आणि यालाच विश्व असे म्हटले तर विश्व हे दृश्य आहे, म्हणून त्याला माया असेही म्हणतात. थोडक्यात याचे वर्णन शब्दाने करता येत नाही. असे हे ब्रह्म जो जाणतो व जो स्वतःला त्याहून भिन्न नाही असे मानतो व तोच अनन्य भाव मनात स्थिर करतो, तेव्हा तो सुद्धा परमात्म्याप्रमाणेच अजर अमर होतो. यज ज्ञात्वा मृतमश्नुते. मात्र याला जो ओळखत नाही तो मरणधर्मी राहतो असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.